वाव, मागे जा. हे शायद नेऊ का? मागे जा. बरोबर फॅन बघ. मी आणि तर कशी आहे आमची छत्री बघा. पावसाळ्यासाठी खास मी ही मोठी छत्री ऑर्डर केलेली आहे. सानवी शाळेला जाते ना तेव्हा, अरे थांब ना, सानवी शाळेला जाते ना तेव्हा मागे बॅग असते आणि पूर्ण छत्रीचं पाणी बॅगवर पडतं. तर आणि पटकन जर निघायचं म्हटलं की ती एक वेगळी छत्री घेणार, मी एक वेगळी छत्री घेणार. तर अशा प्रकारे मोठी अशी रेनबो छत्री पण मला हवी होती. आणि ही छत्री आहे ना 4 व्हीलर मध्ये ठेवली आणि आपण कुठे पण फिरायला गेलो ना तर ही छत्री मस्तपैकी कामाला येते. तर बघा किती मस्त आहे. आम्ही दोघी जणी सुद्धा याच्यात मावते, आम्हाला पाऊस लागणारच नाहीये. आणि ही छत्री बघितली ना मला की मला असं लांब असं मस्त हिल स्टेशनला जिथे खूप छान असा पाऊस पडतो, डोंगर आहे, अशा ठिकाणी जावं असं वाटायला लागलेलं आहे. कशी आहे छत्री? याची लिंक ट्रेन स्टेशनला पण आहे, बस स्टेशनसाठी. तर ही जी छत्री तुम्हाला हवी असेल ना तर याची लिंक आपण शॉर्ट व्हिडिओ मी बनवला होता मागे, त्याच्यामध्ये पण आहे. आणि खाली बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी याची लिंक दिलेली आहे. तर चला ही छान अशी छत्री ऑर्डर करा. बघा किती सुंदर आहे. खालून आतून बघा किती तारा आहेत, याला जवळजवळ तारा आहेत. तर त्याच्यामुळे ना याची जी क्वालिटी आहे ना एक नंबर आहे. काय सांगू तुम्हाला, त्याचं कापड कसं लागतंय ते बघायला पाहिजे. पावसामध्ये ही भिजणार कशी होणार त्याच्यावर आता अगस्तेपासून खूप सावधानपणे ही ठेवायला पाहिजे मला. तर ही छत्री आणि अजून एक प्रोडक्ट आहे ते पण मी तुम्हाला लगेच हात दाखवून देते. एक मिनिट थांबा. हे बघा, हा ब्लाऊज आहे, डिझायनर ब्लाऊज आहे, रेडीमेड ब्लाऊज आहे. कारण बघा आता विकतच्या ब्लाऊजची एवढी सारी किंमत झालेली आहे ना. आपण विकतचा ब्लाऊज जर शिवायला जर ब्लाऊज गेलो तर 450च्या पुढे ब्लाऊज आपल्याला शिलाई घेतात, शिलाई टेलरवाले. आणि म्हणजे साधा ब्लाऊज आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पॅडेड सांगितला किंवा अजून डिझायनर सांगितलं तर अजून रेट वाढतात. तर शक्यतो मी तरी आहे ना आता सध्या जातच नाही ब्लाऊज शिवायला. आणि कसं होतं, एक ब्लाऊज शिवला ना तो त्याच साडीवर घालावा लागतो आपल्याला. तो ब्लाऊज आपल्याला शक्यतो दुसऱ्या साडीवर घालता येत नाही. 1 मिनिट खिडकी उघडते. आणि त्याच्यामुळे मग मी काय करते ना, आता सध्या ऑनलाईनच मी ब्लाऊज ऑर्डर करत आहे. तर बघा मी हा सुंदर असा ब्लाऊज ऑर्डर केलेला आहे. ह्याची स्लीव्ज बघू शकता तुम्ही, फ्रिलचं स्लीव्ज आहे, फ्रिलमध्ये स्लीव्ज आहे. तुम्हाला इथे वाटलं मी याचा फोटो पण चिकटवते मॉडेलचा. तो घातल्यानंतर बघा कसा छान दिसतोय हा ब्लाऊज. आणि हा ब्लाऊज मेन म्हणजे ना बघू शकता तुम्ही किती स्ट्रेचेबल आहे. पोटाला वगैरे बघा, पोटाला छातीला खूप स्ट्रेचेबल आहे. तर त्याच्यामुळे लायक्राचं कापड आहे. तर त्याच्यामुळे कोणालाही म्हणजे आपण जेव्हा शिवून आणतो ब्लाऊज तर तेव्हा थोडा जरी आपण जाड झालो, बारीक झालो तर आपल्याला त्याची शिलाई उसवत बसावी लागते. आणि मग माया तर थोडेसेच ठेवतात टेलर लोक, तर त्याच्यामुळे ते उसवत बसावं लागतं. पण असे जे स्ट्रेचेबल ब्लाऊज आहे ना, याचं ते टेन्शन नाहीये. तुम्ही जाड व्हा नाही तर बारीक व्हा, तुम्हाला हा ब्लाऊज किती पण वर्ष छान असा फिटिंगला बसू शकतो. तर त्याच्यामुळे असेच ब्लाऊज शक्यतो मी तरी प्रेफर करते आता सध्या. एखाद्या व्हिडिओमध्ये आता खूप सारे आपले सण येणार आहे, तर छान अशी कधी साडी घातली ना तर मी हा ब्लाऊज नक्की वेअर करून तुम्हाला दाखवेल. तर चला याची सुद्धा लिंक मी खाली व्हिडिओमध्ये ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. असे छान छान प्रोडक्ट्स मी आणत असते, तर त्याच्यामुळे आपले शॉर्ट्स व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघत राहा. आणि मी दिलेल्या लिंक वरून जर तुम्ही हे प्रोडक्ट ऑर्डर केले ना तर तुम्हाला याच्यावर अजून डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. ऑलरेडी या ब्लाऊजची किंमत खूप कमी आहे, तर तुम्ही जर माझ्या दिलेल्या लिंक वरून जर तुम्ही ऑर्डर केलं ना तर अजून तुम्हाला भरपूर सारा डिस्काउंट मिळत जाणार आहे प्रत्येक प्रोडक्टवर. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये अजून काही भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. व्हिडिओ कंटिन्यू करूयात. तर माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर प्रोडक्ट आहे ना माझ्या लिंकवरून जरूर ऑर्डर करत जा, तुम्हाला छान असा डिस्काउंट मिळत जाईल त्याच्यावर. तर असो बघा, खूप दिवसानंतर असा जो धारवाला असतो ना तो माझ्या दारात आला होता. आणि ना माझे चाकू इतके म्हणजे बोथट झालेले आहे, त्याला अजिबात धार राहिलेली नाही. मी तसेच कट वगैरे करत राहायचे, पण असं डोक्यात विचार चालला होता की ह्यांना 20-30 रुपये देण्यापेक्षा नवीन चाकू येईल त्याच्यामध्ये. तर ऑनलाईन मी ना समस्त सेट मागवणार होते, डिझायनर सेट. आता खूप छान छान आलेत बघा चाकू सुरीचे, तर म्हणलं ते घ्यावे. पण नंतर परत विचारायला जाऊ दे, हे गरीब बिचारे पावसा पाण्याचे असे रस्त्यावर दारात आवाज मारत फिरतात, तर त्यांच्या तरी पोटाला नाही का म्हणजे 2 पैसे होतील आपल्याकडनं, तेवढंच त्यांना एक हातभार त्यांच्या आयुष्याला. बिचारे असे पावसा पाण्याचे फिरत असतात, तर त्याच्यामुळे आपलं पण काहीतरी एक सामाजिक म्हणजे कर्तव्य आहे की इकडे तिकडे आपण असे 20 रुपये 30 रुपये कुठेही घालवतो, तर त्याऐवजी आपण यांना जर दिले तर यांचं पण एक बिझनेस होतो आणि त्यांना पण 4 पैसे मिळतात. तर असो बघा, ही 20 रुपयामध्ये मस्त धार वगैरे लावून घेतली. आणि त्याच्यानंतर ना आता बघा अगस्त्य आणि सानवीला ना रोज आपण संध्याकाळी दिवाबत्ती केली की शुभंकरोती वगैरे म्हणायची मी सवय लावलेली आहे. तर अगस्त्यची ना आता खूप छान तोंडपाठ झालेली आहे, त्याचे ना ते बोबडे बोबडे बोल ऐकायला खूप छान वाटतात शुभंकरोतीचे. माझा नमस्कार हे देवांपाशी
नाही बाप्पा. शक्ती द्या, शक्ती द्या, बुद्धी द्या, आरोग्य द्या, आयुष्य द्या, आयुष्य सर्वांना सुखी ठेवा. जय बाप्पा. जाऊ. करोति कल्याणम आरोग्य धन संपदा शास्त्र बुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमस्तुते. दिव्या दिव्या दीपक कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी विजय पडला तुळशी पाशी. माझा नमस्कार सर्व देवापाशी. जय बाप्पा. तर बघा, या विषयावर आहे ना मी मागे पण एका व्हिडिओमध्ये बोलले होते की आपले हिंदू धर्म ना आता का मागे हळूहळू पडत चाललेला आहे, की कारण आहे ना त्याचं मेन कारण तेच आहे की आपण तर एवढं रीतिरिवाज फॉलो करत नाहीच, आपले परंपरा आपण आपली मुलांना सुद्धा आपण त्या गोष्टी शिकवत नाही. तर लहानच काय मोठे सुद्धा तसंच करतोय. म्हणजे इव्हन मी सुद्धा बरेचसे काही रीतिरिवाज सण असतील ते नाही आपल्याकडून साजरे केले जात, पण ते जर आपण बाकीच्या धर्मामध्ये जर बघितलं तर अगदी कट्टरपणे त्यांचे जे काही रीतिरिवाज आहे किंवा धर्माच्या ज्या काही गोष्टी आहेत रोजच्या त्या स्वतः पण करतात, मुलांना पण करायलाच सांगतात. तर त्याच्यामुळे आपण आपल्या हिंदू धर्माला जर पुढे न्यायचं असेल तर मला असं वाटतं की कमीत कमी जे बेसिक गोष्टी आहे ना त्या तरी आपण सुद्धा स्वतः पाळाव्यात आणि आपल्या मुलांना सुद्धा शिकवाव्यात. प्रत्येक सण समारंभ कसा साजरा करायचा याची माहिती तरी आपण आपल्या मुलांना दिलीच पाहिजे. हो, कारण हे पण मी मान्य करते आपण बरेच जणी बिझी असतो. इव्हन माझं पण तेच होतं, कधी कधी काही गोष्टींचा आपल्याला कंटाळा येतो. म्हणजे प्रत्येक सणाला साडी नेसणं होत नाही उदाहरणार्थ मला, पण तसं जरी असलं तरी पूजा वगैरे करणं, बाकीचे काही ज्या मंत्र म्हणणं किंवा इतर काही गोष्टी म्हणणं हे आपल्या मुलांना शिकवलंच पाहिजे. आता हा शुभंकरोती संध्याकाळचा जो आहे तो त्याच मधला एक भाग आहे. तर त्याच्यामुळे आपल्या मुलांना ना 2 मिनिटं तरी दिवसभरामध्ये देवासमोर बसणं हे शिकवायलाच पाहिजे. कारण देवावरची श्रद्धा हीच त्यांना पुढे घेऊन जाणार आहे. म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाची जोड तर त्यांना आहेच, पण त्याचसोबत अध्यात्माची सुद्धा जोड त्यांच्या आयुष्याला मिळालीच पाहिजे, तरच ते पुढे जाणार आहेत. तर अशा प्रकारे मी माझ्या मुलांना तर थोडं का होईना या काही गोष्टीचे संस्कार आहेत लहानपणीचे ते देण्याचा प्रयत्न करते माझ्या बाजूने. तर असो, तो विषय एक झाला. दुसरा विषय म्हणजे बघा आता हा पनीरचा. घरी आहे ना मी बऱ्याच वेळेला पनीर ट्राय करते, पण खरं सांगू का तुम्हाला हे असे पीस वगैरे पडतात. पण जेव्हा आपण हे पीस भाजीमध्ये टाकतो ना तर ते परत एकदा असे मेल्ट झाल्यासारखे होतात. तर मी ऑनलाईन म्हणजे जे काही युट्यूबवर व्हिडिओ वगैरे आहे पनीर कसं घरी बनवायचं, तर त्याच्यामध्ये ना हे सुद्धा बघितलेलं आहे की त्याच्यामध्ये ना थोडासा मैदा टाकतात किंवा कॉर्नफ्लॉवर टाकतात. त्याच्याने ते जे पीस आहेत ना ते चांगले घट्टसर होतात आणि भाजीत टाकले तरी ते पाघळत नाहीत. पण बघा आपण जसं नॅचरल पनीर नुसतं साईवरून करायला गेलो ना तर ते पनीर होत नाही बरं का. हे पण मी तुम्हाला सांगते. म्हणजे दूध फाडले मी तरी इथं आणि त्याचं जे काही साई घट्ट जे होते म्हणजे पनीर जे तयार होतं त्याचं मी असं क्यूब्स जर करायला घेतले आणि हे जर मी भाजी टाकले तर ते विरघळतात. तर मला जर तुमच्याकडे जर याची जर एकदम सोपी मेथड कुठली असेल ना तर ती मला जरूर सांगा. मला ना कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा वगैरे त्यात टाकायचं नव्हतं म्हणून मी असं जस्ट क्यूब केले, पण त्याच्यानंतर थोडीसं असं भुर्जी टाईपच त्याची भाजी झाली. तर असो, ह्याची जर ट्रिक तुम्हाला माहिती असेल एक्झॅक्ट ऍक्च्युअल पनीर कसं बनवायचं तर मला ती नक्की कमेंटमध्ये शेअर करा. तर असो बघा, खूप दिवसानंतर मम्मी घरी आलेली आहे आणि मम्मी घरी आल्यानंतर माझे दोन्ही पोरं खूप खुश होतात. खरं दोघं जण पण आजी आजोबांच्या मायेसाठी खूप तरसलेली लेकरं आहेत. पण आजी आजोबा आले ना की त्यांना पण खूप छान वाटतं. कोण आलंय? आजी आजोबा कोण आले? नाकात नको फोटो घालू. कोण आले? कोण आले? सांग ना, सांग. लाजते बघ बरं बाय कर. ए तो बाय करतोय, बाय चालले बघ. हक कर आजीला हक कर. आजीला हक कर. चला घरात. तर माझी लेकरं आहे ना आजी आजोबांच्या प्रेमासाठी खूप तरसलेली लेकरं आहेत असं मी का म्हणाले, कारण मला सख्खे सासू सासरे नाहीयेत आणि त्याच्यामुळे त्यांना आजी आजोबांचं घरात जे मिळणारं प्रेम आहे ना ते त्यांना मिळत नाही एवढं. तर त्याच्यामुळे कधीतरी माझे मम्मी पप्पा येतात किंवा आम्ही तिकडं जातो त्यावेळेला माझ्या आई वडिलांचं प्रेम म्हणजे नाना नानीचं जे प्रेम आहे ना ते त्यांना मिळतं. मला पण खरंच म्हणजे कधी कधी खूप वाईट वाटतं की आता जर माझे सासू सासरे असते तर या माझ्या मुलांना किती त्यांनी लाड केला असता, म्हणजे कंटिन्यू मांडीवर खेळवलं असतं, बाहेर कुठे क्लासला घेऊन जा, फिरायला घेऊन जा, इथले ते देवळात घेऊन जा, असं काही ना काहीतरी केलं असतं. घरामध्ये छोटी मोठी त्यांच्याकडनं त्यांची लाड पुरवले गेले असते. तर मला कुठेतरी मनामध्ये ते रुखरुख सारखी वाटते की त्यांना सख्ख्या आजी आजोबांचं घरामध्ये प्रेम मिळायला हवं होतं.
पण असो, माझ्या आई वडिलांचं प्रेम जोपर्यंत त्यांच्या नशिबात आहे तोपर्यंत त्यांना भरभरून मिळो हीच देवाचरणी प्रार्थना करते, विठुरायाचरणी प्रार्थना करते. तर बघा, नुकताच आहे ना आपलं आषाढी एकादशी झाली, आपण सगळ्यांनी खूप छान अशी साजरी केली. आम्ही सुद्धा म्हणजे सगळेच जण उपवास करतात, आम्ही सुद्धा उपवास केला होता आणि एवढा दिवसभर मस्तपैकी उपवास वगैरे केला. तर म्हटलं की चला, आमच्या गावामध्ये हडपसर गावामध्ये ना छान असं जुनं मंदिर आहे. तर सानवीचे पप्पा म्हणाले की चल जाऊन मुलांना दर्शन वगैरे घडवून आणूया. पण मला असं वाटत होतं की जावं का नाही जावं, कारण आहे ना त्याचं मेन रिझन म्हणजे सानवीची परीक्षा चालू होणार होती दुसऱ्या दिवसापासून. आणि अभ्यास म्हणलं की नाही का, आपण गेलो तिथं तर म्हणजे 1 तास तर मोडणार आणि त्या 1 तासामध्ये भरपूर अभ्यास घरी होऊ शकतो. तर त्याच्यामुळे मी सानवीला म्हणले की चल पटापट आपण दुपारी ऑलमोस्ट सगळा अभ्यास कम्प्लीट करून टाकूया. एखादा दुसरा लेसन राहिला तर तो मग आल्यानंतर करू किंवा दुसऱ्या दिवशी करूया. तर पटापट अभ्यास उरकला आणि संध्याकाळी ना एकदम उशिरा म्हणजे 7:30 पावणे 8 वाजता बघा आम्ही देवळामध्ये गेलो. हे जे देऊळ आहे ना, मी त्या दिवशी शॉर्ट व्हिडिओ पण टाकला होता बघा. बऱ्याच जणांनी त्या व्हिडिओला खूप सारं प्रेम दिलं. हे जे मंदिर आहे ना हडपसर गावामध्ये खूप जुनं आहे. मी जेव्हा तिथे गेले दर्शनाला तेव्हा तिथे अनाउन्समेंटवर ते करत होते की हे खूप जुनं मंदिर आहे, 400 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. आणि खरंच तुम्ही आतलं तिथे पूर्ण ह्या मंदिराचं जे डेकोर बघितलं तर ना पूर्ण लाकडी आहे. मध्ये नाही कसे ते खांब असतात चौसोपी वाड्यासारखे तसे आहेत. खूप छान आहे. म्हणजे जे देवळाची जी दारं आहेत ती सुद्धा जुन्या प्रकारची आहे. वरती कौलारू आहे पूर्ण देऊळ आणि त्याच्यामुळे ना बरंच जुनं झाल्यामुळे थोडंसं त्याचं आता रिनोव्हेशनचं काम काढलेलं आहे या मंडळाने. आणि तिथे देणगी वगैरे पण घेण्याचं काम चालू आहे तिथे सध्या. मी तर खूपच गडबडीत होते त्याच्यामुळे काही कुठल्या देणगीसाठी वगैरे थांबता नाही आलं. पण दर्शन वगैरे घेतलं, खूप छान वाटलं. मी आले होते एकदा, पण ते खूप वर्षांपूर्वी म्हणजे लग्न झाले एखाद्या वेळेला मला असं वाटतं आले असेल मी. तर आलेच नव्हते एवढ्या 10-12 वर्षामध्ये बघा लग्न झाल्यापासून तर इथं. पण आता ह्या वर्षी जाण्याचा योग आला. आणि जसं मी मगाशी म्हणाले की आपण आपल्या मुलांना आपल्या धर्माचे रीतिरिवाज, सण सूद काय असतात हे जर दाखवून द्यायचं असेल तर प्रत्यक्षात तिथे नेऊन दाखवणं खूप गरजेचं आहे. तरच त्यांना समजेल. नुसती तोंडी माहिती देऊन फायदा नाहीये ना, प्रत्यक्षात समोर जाऊन त्यांनी जर बघितलं तर ते त्यांना अनुभवातून ते शिकणार आहेत. तर मस्तपैकी त्या छान विठ्ठल माऊलीचं दर्शन वगैरे घेतलं. तिथे खिचडीचा प्रसाद वगैरे खाल्ला आणि येता परत तिथं अजून एक मंदिर आहे. तर तिथे सुद्धा आम्ही गेलो. तिथे पण मस्तपैकी काळभैरव, जोगेश्वरी याची जुनी मूर्ती आहे. सभामंडप तुम्ही बघा, हा सभामंडप नवीन उभारलाय पण थोडासा तो जुना ओल्ड टचच त्यांनी दिलेला आहे. आणि आतमधला जो गाभारा आहे ना तर तुम्ही बघू शकता की ते अगदी छोटासा दरवाजा आहे 4 फुटाचा. पूर्ण दगडी बांधकामामध्ये हे मंदिर आहे बघा. पूर्वी ना असं दगडामध्ये बांधकाम असायचं. मला असं वाटतं हे तर खूपच जुनं मंदिर असावं. 400 वर्ष काय त्याच्या पण अगोदरपासूनच हे मंदिर असावं, कारण पूर्ण दगडामध्ये आहे ते बघा. तर म्हणजे अशी ना गावांमध्ये जुनी खूप छान मंदिरं असतात. खरं आपण कधी जात नाही. आणि तिथल्या देवस्थानाचं जे तेज आहे ते आत्ताची नवीन मंदिरं होतात जी त्याच्यापेक्षा सुद्धा तिथलं तेज खूप जास्त आपल्याला जाणवतो. तुम्ही ऑब्झर्व करा कधी पण. तर असो बघा, छान देवाचं वगैरे दर्शन झालं. आणि हा आठवडा ना खरंच खूप छान गेला. म्हणजे असं आता इथून पुढं 2-3 महिने आपले जे दिवाळी होईपर्यंतचे जे आहेत ना हे असेच खूप छान जाणार आहे. देवाच्या सानिध्यात जाणार आहे, सणासुदीमध्ये जाणार आहे. तर माझ्या सगळ्या मैत्रिणी आता खूप बिझी होणार आहेत पुढचे 3-4 महिने. मस्तपैकी आता बघा नागपंचमी आली, रक्षाबंधन आलं, गणपती, गौरी, लागोपाठ इतके सण आहेत आपले. आणि आपण सगळ्या मैत्रिणी आता खूप बिझी असणार आहोत. घरातली साफसफाई, हे सगळे सण सूद. तर हे सगळं करता करता माझे व्हिडिओ बघायला तुम्ही विसरू नका बरं का. आणि हो, मी सांगितलेले जे प्रोडक्ट असतात ना ते पण तुम्ही जरूर घेत जा. आणि छान छान कमेंट करत जा मला की अजून तुम्हाला कुठले प्रोडक्ट बघायला आवडतील ते सुद्धा मला नक्की सांगत जा. तर चला, वेळात वेळ काढून तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्याबद्दल मनापासून तुमचे खूप आभारी आहे. तर चला, काळजी घ्या मित्रमैत्रिणींनो. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.